नमस्कार, मी मुस्कान. आपण पाहतात माय मराठी टीव्ही. रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही. पाहूयात आताची महत्त्वाची बातमी. अवैध धंदेवाल्यांची मुजोरी वाढली, चक्क जीवे मारण्याची धमकी. याबाबत अधिक माहिती अशी की कराड शहरासह तालुक्यामध्ये अवैध व्यवसायाने डोके वर काढले असून अवैध व्यवसाय आणि त्यातून मिळणारा अमाप पैसा आणि मिळणाऱ्या याच अमाप पैशाच्या जोरावर अवैध व्यावसायिकांची मुजोरी वाढल्याचे चित्र कराड शहरासह तालुक्यात देखील निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. अवैध व्यावसायिकांच्या भीतीमुळे सर्वसामान्य नागरिक काही तक्रार देण्यास पुढे सरसावत नाही आणि तक्रार आल्याशिवाय पोलीस प्रशासन मात्र कारवाई करत नाही. अवैध व्यावसायिक मात्र एक नंबरचा व्हाईट कॉलर धंदा असल्यासारखे संबंधित विभागाशी हात मिळवणी करत दिवसेंदिवस गब्बर होत चालले असून यांच्यावरती अंकुश आणण्यासाठी व समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता काही सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना प्रशासनास निवेदन देतात. कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा देखील देतात. वेळप्रसंगी उपोषणास देखील बसतात. उपोषण सुरू झाले की मग पोलीस प्रशासन असो किंवा आणखी कोणते प्रशासन असो त्यांचे मग डोळे उघडल्यासारखे चित्र निर्माण होते आणि मग धडाधड अवैध व्यावसायिकांवर कारवाई सुरू होते. परंतु या कारवाईमध्ये होते काय तर छोटे मासे गळायला लागतात, परंतु मोठे मासे आणखीन आपले रौद्र रूप धारण करतात आणि काही दिवस तेरी बी चूप मेरी बी चूप. नंतर काय बाबो, मागचे पुढचे गेलेले सर्व व्याजासकट वसूल. पुन्हा परिस्थिती जैसे थेच ही वस्तुस्थिती आहे बरं का. वाढत चाललेल्या अवैध व्यवसायांना आळा बसवण्यासाठी, अवैध व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्यासाठी विश्व इंडियन पार्टीचे बापूसाहेब लांडगे यांनी पोलीस प्रशासनाला दिनांक 12/3/2025 रोजी अवैध व्यवसायाच्या विरोधामध्ये आंदोलनास बसणार असल्याचे निवेदन दिले. निवेदन दिल्याची माहिती बाहेर कशी आली कोणास ठाऊक. माहिती बाहेर कशी आली याचे गौड मंगाल की कोणी जाणून बुजून माहिती दिली आणि तेही अवैध व्यावसायिकांना. कारण घडले असे की बापूसाहेब लांडगे यांनी निवेदन दिल्यानंतर चक्क अवैध व्यावसायिकाने बापूसाहेब लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती बापूसाहेब लांडगे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली. तसेच बापूसाहेब लांडगे यांनी अवैध व्यावसायिकांनी जी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे याबाबतची लेखी तक्रार आणि निवेदन जी पोलिसात दाखल केलेली आहे याची माहिती व फोटो देखील प्रसिद्धी माध्यमांना सादर केले. पाहूयात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना काय म्हणाले बापूसाहेब लांडगे. जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे, विश्व इंडियन पार्टी VIP. आमच्या विश्व इंडियन पार्टीचे माननीय संस्थापक अध्यक्ष भाई आविद चांदणे यांच्या सूचनेनुसार मी दिनांक 12/3/2025 रोजी या कराड शहरात आणि कराड तालुक्यात अवैध धंद्याचा सुळसुळा चालू झालेला आहे. त्यासाठी मी निवेदन अर्ज दिलेला होता व आहे. त्याचाच मनात राग धरून काल 5/3/2025 रोजी कराड चर्चजवळ मी बसलो असता त्या ठिकाणावर ताडी विक्री करणारा आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा इसम प्रतीक उर्फ बबल्याचा याने येऊन मला शिवीगाळ केलेली आहे आणि धमकी दिलेली आहे की तुला यापुढे आमच्या विरुद्ध जर तक्रार केली आहे, आमच्या धंद्याविषयी जर निवेदन दिलं आणि आंदोलन केलं तर मी तुला जिवंत सोडणार नाही, अशा प्रकारे मला धमकी दिलेली आहे. यासाठी मी कराड शहर पोलीस स्टेशनला काल एक कायदेशीर मार्गाने तक्रारी अर्ज दाखल केलेला आहे. आणि दुसरं कराड छत्रपती शिवाजी स्टेडियम झोपडपट्टी परिसरातील अमोल कांबळे हा व्यक्ती, ह्या व्यक्तीने दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी देखील माझ्यावर प्राणघातक हमला केलेला आहे. मला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी अशा घटना वारंवार घडत आहेत आणि मला याच्या अवैध धंद्यावाल्यापासून माझ्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे. यासाठी मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रजिस्टर पोस्टाने निवेदन अर्ज दिलेला आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे महानिरीक्षक यांना देखील मी रजिस्टर पोस्टाने दिलेला आहे. सातारा जिल्हाधिकाऱ्याला दिला आहे. सातारा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख SP साहेब समीर शेख यांना देखील मी स्वतः सातारा जिल्हा कार्यालयात जाऊन निवेदन दिलेलं आहे. परत कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिलेलं आहे. DYSP साहेबांना निवेदन दिलेलं आहे. प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. पण आज 3 आठवडे उलटून गेलं तरी माझ्या निवेदन अर्जावर कोणत्या प्रकारे दखल घेतलेली नाही. याचा अर्थ काय समजायचा आम्ही का माझा खून झाल्यानंतर मला जीवे मारल्यानंतर माझ्या या निवेदन अर्जावर लक्ष देणार आहेत का असा प्रश्न निर्माण होत आहे. तरी आमची मागणी एकच आहे की
या कराड शहरात आणि कराड तालुक्यात चालणारे बेकायदा अवैध धंदे हे जेणेकरून ताडी विक्री, गांजा विक्री, तीन पट्टी जुगार अड्डे आणि ते तक्त्याच्या चित्रावर साईबाबा मंदिरासमोर जुगार अड्डे चालवले जातात. हे असे सर्व जे धंदे आहेत ते तात्काळ बंद झाल्यात की आम्ही 12/3/2025 रोजीपासून प्रशासकीय इमारत कराडसमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असा देखील इशारा आम्ही दिलेला आहे. तरी या अवैध धंदे करणाऱ्यावाल्यापासून माझ्या जीवितात धोका निर्माण झालेला आहे. तरी याची पोलीस प्रशासनाने नोंद घेऊन तात्काळ कारवाई करावी आणि जे दोषी आहेत यांच्यावर मोकांतर कारवाई करून तडीपारीचा प्रस्ताव सादर करून तडीपार करावे अशी माझी मागणी आहे.